नमस्कार. मी प्राची अभ्यंकर. देवाचे दर्शन घ्यायला आपण सर्वच नेहमी उत्सुक असतो आणि देवाचे दर्शन का होत नाही हा असा कुतूहलाचा विषय आहे की आहे तरी कुठे देव. मग तो काय वरती आहे, आकाशात आहे की पाताळात आहे की कुठे आहे असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण देव हा माणसांमधूनच प्रगट होत असतो असे मला कित्येकदा अनुभवायला आले आहे. तुम्हाला सांगते, एकदा काय झालं, मी ठाकुर्ली स्टेशनवरती लोकल ट्रेनमधनं उतरले आणि थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर मला दिसले एक मुलगी खूपच रडत होती. ती का रडत होती समजत नव्हतं. ती साधारणपणे 4 ते 5 वर्षाची असेल आणि भिकारीच्या वेशामध्ये दिसत होती आणि खूप रडत होती. माझं वात्सल्य प्रेम जागं झालं आणि मी थोडंसं तिच्या जवळ जाऊन बसले आणि मी तिला विचारले, काय झालं बाळा इतकी का रडतेस? तिने माझ्याकडे अनोळखी नजरेने बघितलं आणि त्या बाकड्याच्या एका कडेला जाऊन ती बसली माझ्यापासून दूर. साहजिक आहे, मी तिच्यासाठी अनोळखीच होते. ती माझ्याशी काय बोलली आणि तिथे बसून तिने पुन्हा रडायला सुरुवात केली. रडल्यामुळे तिचे सर्व शरीर खूप थरथर कापत होते. तिच्या गालावरचे आलेले केस अश्रूंमध्ये ओलेचिंब झाले होते. काही केस कपाळावरही असेच म्हणजे कपाळावरही विस्कटलेले होते. मला हे समजत नव्हतं की इतकी का रडते ती, आणि तिला असं खूप म्हणजे काही मनापासून भीती वाटत होती की काय कोणास ठाऊक, पण ती खूप रडत होती. मग मी तिला माझ्या पर्समधनं एक चॉकलेट काढलं आणि तिला दाखवलं. तिने अनोळखी नजरेने पुन्हा त्या चॉकलेटकडे माझ्याकडे पाहिलं आणि ती पुन्हा रडायला लागली. हिला काय करू, ही का रडते ते समजत नव्हतं. मग असा बराच वेळ गेला आणि आम्ही दोघंजणं तिथेच बसून होतो. मग ती अचानक उठली आणि धावत जाऊन समोरच्या येणाऱ्या एका बाईला बिलगली. ती बाई देखील भिकारी वेशातच दिसत होती आणि त्या बाईने देखील तिला कडेवर घेतलं, तिला कुरवाळलं, तिच्या केसांवरून हात फिरवला, अश्रू पुसले आणि तिला त्या बेंचवर आणून बसवलं. मी बघतच होते काय चाललं हे. बहुतेक ती तिची आई असते. मग त्या आईने एका फुरचुंडीतनं सुकलेल्या पावाचा तुकडा तिला खायला दिला आणि तो पावाचा तुकडा ती अधाशीपणे खाऊ लागली. मी माझ्या चॉकलेटकडे पाहिलं. बापुडवाडं दिसत होतं बिचारं. आता ती मुलगी बिलकुल रडत नव्हती, इतकी निश्चिंत होती, जणू काही तिला आपली आईच्या रूपात तिला आपला देवच मिळाला होता. त्या आई लेकीच्या बऱ्याच वेळ काहीतरी गोष्टी झाल्या. मग तिने त्या मुलीला कडेवर घेतले आणि ती दूरपर्यंत निघून गेली. पण ती मुलगी पाठमोर येऊन माझ्याकडे सारखी बघत होती. निश्चिंत, समाधानी, जणू काही आईच्या कुशीत म्हणजे देवाच्या कुशीतच ती होती. मला त्या आईच्या रूपामध्ये देवाचं दर्शन झालं. असंच आपल्याला दर्शन देवाचं असंच होत असतं. पाहणं आणि आपली दृष्टी असणं हे फार गरजेचे आहे.